महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन. मराठ्यांना आरक्षणाची जरूर आहे, आवश्यकता आहे आणि ते मिळालंच पाहिजे, याच्यामध्ये काही वाद नाही आहे. आता मराठा हा कुंभी आहे आणि कुंभी मराठा आहे हे सुद्धा मी सांगितलंय. म्हणून ऑटोमॅटिकली कुंभी आणि मराठा दोन्ही एकच असल्यामुळे तर सगळ्यांना मिळालं पाहिजे. हैदराबाद ज्याला मराठ्यांनी 3 वेळा हरवलंय, 3 मोठ्या लढाईंमध्ये हरवलंय, जे या तिन्ही लढाईंमध्ये पूर्णपणे हरवला असताना सुद्धा ज्या मुघलशाहीला हरवतो आपण, म्हणजेच हैदराबादच्या निजामाला हरवतो, त्याच्या इथलं गॅजेट आपण कसं मान्य करायचं, आपल्यावर ते कसं लादून घ्यायचं, त्यांनी केलेला कायदा आपण कसा मान्य करायचा. आरक्षणाचं मूळ हे कोल्हापूर आहे. आधुनिक काळातलं आरक्षण हे कोल्हापुरात सुरू झालं. शाहू महाराजांनी 1902 ला सुरू केलं आणि त्याचा उल्लेख ह्या जे आजच्या शासन आणि जरांगे यांच्या मध्ये वाटाघाटी झाल्या, जे पेपर रिपोर्टिंग झालं, त्याचा उल्लेखच कुठं नाही. हे मला कसं कळालंच नाही. तर आता प्रश्न आहे की एका गॅजेटवर अवलंबून न राहता संपूर्ण महाराष्ट्रभर गॅजेट आहेत, त्याचा विचार करा. आणि त्यात विशेषतः कोल्हापूरच्या त्या काळातला गॅजेट विचार करा. पण त्याहून जास्त महत्वाचं आज आपल्याला आहे की शाहू महाराजांनी 1902 ला जे आपल्याला आरक्षण दिलं, त्याचा सुद्धा अभ्यास बरोबर झाला पाहिजे. शाहू महाराजांनी सुद्धा जो त्यावेळेस केलं, म्हणजे सगळा अभ्यास करूनच केला ना, डोळे झाकून काही सही केली नाहीये. आणि मुख्य म्हणजे तुम्हाला करायचं असलं तर इकडच्या तिकडचं करा ना, पण व्हाय हैदराबाद आपण आपल्या डोक्यावर घ्यायचा. महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन. नमस्कार, मी विजय चोरमारे. महाराष्ट्र दिनमान मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण भेटतोय कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना. खरं तर मराठा आरक्षणाच्या संदर्भातलं आंदोलन काही दिवसापूर्वी मुंबईतनं मागं घेतलं गेलं आणि त्यानंतर सुद्धा एकूण आरक्षणाच्या प्रश्नाची चर्चा सुरू आहे. मग ती चर्चा कुणबी आरक्षणाच्या संदर्भातली असेल, हैदराबाद गॅजेटच्या संदर्भातली असेल, ओबीसींनी त्याला एक पर्यायी जे आंदोलन सुरू केलं आहे, ओबीसी समाज घटकांच्यातून त्याला होणारा विरोध असेल आणि सरकारनं त्या संदर्भात नेमलेल्या समित्या आणि त्या समित्या करत असलेल्या उपाययोजना, अशा वेगवेगळ्या कारणांनी हा प्रश्न सातत्यानं चर्चेत आहे. आज सुद्धा चर्चेत आहे. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना अशासाठी भेटतोय की महाराजांच्याकडे काही वेगळे मुद्दे आहेत. म्हणजे मला वाटतं ते मुद्दे आतापर्यंत कधी आलेले नाहीत आणि म्हणून मुद्दाम या सगळ्या प्रश्नामध्ये आपण महाराज साहेबांशी बोलणार आहोत. महाराज साहेब नमस्कार. नमस्कार. महाराष्ट्र दिनमानमध्ये आपलं स्वागत आहे. एकूण जे मराठा आरक्षणाचं आंदोलन गेली काही वर्षे महाराष्ट्रात सुरू आहे, म्हणजे आरक्षणाचं आंदोलन पूर्वीपासून सुरू आहे. मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन झालं आणि गेल्या 2 वर्षांच्या पासून मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली एक मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे. एकूण या सगळ्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनासंदर्भात तुमचं ओव्हरऑल मत काय आहे? मराठाला आरक्षण मिळालं पाहिजे हा मुख्य मुद्दा आहे. आणि पण तो कसा मिळवायचा, ते आरक्षण कसं मिळवायचं हा जरा वेगळी गोष्ट आहे. शासनाची भूमिका, जरांगेची भूमिका, कायद्यात कसं बसवणार, टिकणार कसं कायद्यात, असं ह्या वेगळ्या भूमिका आहेत. पण एकंदरीत पाहता की मराठ्याला आरक्षणाची आवश्यकता आहे हे त्यांनी सिद्ध जवळजवळ केलेलंच आहे आणि त्याप्रमाणे मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे. म्हणजे एकूण जी महाराज गेल्या काही वर्षात शेतीची पडझड झालेली आहे, शेतकरी समाजाची दुरवस्था झाली आहे, त्यामुळं एकेकाळी हा पोशिंदा असलेला समाज आता तो काही आपले हक्क मागतोय. मला वाटतं त्यासाठी आरक्षणाची आता गरज आहे. मराठा समाज त्याला आरक्षणाची गरज याच्यासाठी आहे की तो आर्थिक दृष्टिकोनातून, सामाजिक दृष्टिकोनातून, शैक्षणिक दृष्टिकोनातून, औद्योगिक दृष्टिकोनातून अशा अनेक विविध पैलूंकडनं जर पाहिलं तर तो अजूनही मागासलेला आहेच आहे. तो त्याला आरक्षण मिळणं गरजेचं आहे.
हे आरक्षण कसं देता येईल? तुम्ही मध्ये काहीतरी मुद्दे मांडले होते की हे आरक्षण कायद्याच्या चौकटीत कशा रीतीने देता येऊ शकेल, म्हणजे एकूण सगळे मागण्या, लोकांच्या मागण्या, सरकारची आश्वासनं, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून तुमचं एक विशिष्ट मत आहे. हा, माझं एकट्याच ते मत आहे असं नाही, हम्म. परंतु त्यातला ते आरक्षण मिळवण्यासाठी जे 50% कॅप सगळीकडे घातलेलं आहे, ती कॅप रिमूव्ह केल्याशिवाय, म्हणजे आरक्षण 50%च्या वर लोकांना त्याचं रिझर्वेशन ठेवल्याशिवाय ते शक्य होणार नाही आणि सर्वच लोक समाधानी होणार नाहीत. तर मी सांगितलं होतं की 50, 60, 70 कशाला, 85% करा ना रिझर्वेशन. कदाचित ते प्रॅक्टिकल नसेल, परंतु म्हणजे एकूण ती काय संख्या मर्यादा वाढवल्याशिवाय वाढव सुटणार नाही. आणि ज्या घटकांना, समाज घटकांना गरज आहे त्यांना समाविष्ट करून घ्या, हा त्यातला होय म्हणजे एक व्यापक हा विचार. होय. आणि ते करण्यासाठी तुम्ही इथल्या इथं बसून इथल्या पातळीवर, राज्य पातळीवर आंदोलन आणि राज्य पातळीवर निर्णय पेक्षा तुम्ही एकदा तरी पंतप्रधानांना जाऊन भेटलं पाहिजे. बरोबर. हा. आणि त्यांची भूमिका आहे याच्याबद्दल काय आहे आणि ते कसं वाढवता येईल हे त्यांच्याशी बोललं पाहिजे आणि ते त्यांच्याकडनं करून घेतलं पाहिजे असं मला वाटतंय. तुम्ही खासदार म्हणून आता त्या संदर्भात आता बोलणार का? मी एकटा बोलून काय उपयोग नाही, तरी नाही बोलायला तर पाहिजे ना, एक मुद्दा तर रेज करायला पाहिजे. बरोबर आहे, म्हणूनच आता आपण बोलतोय. हा. पण ते जाऊन पंतप्रधानांना कोण जाऊन सांगणार, हा मोठा प्रश्न आहे. नाही, तुम्ही संसदेत बोलू शकता. तुम्ही संसदेत तुम्ही बोलला तर ते पंतप्रधानांपर्यंत जाऊ शकतं. पंतप्रधानपर्यंत संसदेत बोलणं, त्याच्यापेक्षा त्यांना याची मान्यता मिळवायची असेल तर संसदेच्या बाहेर पहिले बोललं पाहिजे. बरोबर. हा. केवळ बाबा पटलावर मुद्दा उपस्थित करून भागणार नाही. हा, फक्त उपस्थित करून भागणार, ते त्याचा विरोध करतील किंवा त्याचं काय सांगतील, काय शक्य आहे किंवा अशक्य आहे, पण आपल्याला शेवटी करून घ्यायचं असलं ते सुद्धा आपल्या बाजूला पाहिजे ना. बरोबर. कारण त्यांची मेजॉरिटी आहे, मेजॉरिटी त्यांच्या एनडीएची मेजॉरिटी आहे, तर एनडीए याच्या बरोबर राहिलं नाही या विषयावर आपल्या बरोबर, तर ते शक्य नाही. दुसरा आता या संदर्भातला, म्हणजे आपण ज्या गोष्टीसाठी आता बोलतोय आपण या विषयावर, तो मुद्दा आहे सरकारनं मनोज जरांगे यांना दिलेलं आश्वासन हैदराबाद गॅजेटच्या अनुषंगानं, म्हणजे त्याची अंमलबजावणी मराठवाड्यापुरती करण्यासंदर्भात हैदराबाद गॅजेटचं सूत्र धरून. तर तुमचं काहीतरी वेगळं मत आहे त्या संदर्भात, तुमचं काय म्हणणं आहे त्या संदर्भात? हैदराबादचा विषय जेव्हा गॅजेटचा आला तेव्हा तो अलीकडे झाला, म्हणजे शेवटी आता सगळे आश्वासन मनोज जरांगेंना सरकारनं मनोज जरांगेंना जे दिलं त्यात तो हैदराबादच्या गॅजेटचा उल्लेख आला. आता पाहिलं तर निजाम हा मुघलांचा सुभेदार, आणि दुसरं एक पद जे नेहमी असायचं ते सरदेशमुखीचं. तर सरदेशमुखी ही कोणाकडे, दक्षिणेतली, याबद्दल पेशव्यांमध्ये आणि निजामामध्ये सारखा वाद होत राहिला. आणि ही सरदेशमुखी विशेषतः मला वाटतं मुघलांनी दोघांनाही दिली होती. निजामालाही दिली ऍडिशनल पोस्ट म्हणून, आणि पेशव्यांना दिली होती. कुणी मुघलांनी दिली का इंग्रजांनी दिली? नाही, मुघलांनी. म्हणजे 18व्या शतकाच्या पहिल्या क्वार्टरमध्ये तर दिली असताना, तर पण दोघांना दिली म्हणून प्रश्न नेहमी याचा की खरोखर कोणाला दिली. म्हणून त्यांच्या मराठ्यांमध्ये आणि निजामामध्ये लढाया झाल्या सिद्ध करायला की हा हक्क किंवा हा हक्क आम्हाला दिलाय म्हणून.
तर तसेच मला वाटतं 3 प्रमुख लढाया झाल्या त्या काळामध्ये. हम्म. अ, आपल्या यांच्यामध्ये मुघलांमध्ये, मराठ्यांमध्ये म्हणजे पेशव्यांमध्ये. हम्म. तर सगळ्यात पहिली पालखेडची लढाई झाली हम्म. 1728 मध्ये. हम्म. मग भोपाळमध्ये झाली हम्म. आणि शेवटी खर्ड्याची लढाई झाली खरड्याची आहेत. हा. 1795 ला. हम्म. अशा 3 प्रमुख लढाईच्या शिवाय हम्म. शिवाय झाल्या आहेतच, पण ह्या प्रमुख होत्या जिथं मराठ्यांनी निजामाचा पराभव केला हम्म. पूर्णपणे. तिन्ही लढाईंच्यामध्ये. या 3 लढायांमध्ये. हम्म. आणि फक्त पूर्ण निजामशाही म्हणजे ह्या निजामशाही, ती दुसरी निजामशाही वेगळी आहे. हैदराबाद शाही म्हणूया किंवा निजामाचं राज्य नष्ट करता आलं असतं, पण तेव्हा केलं गेलं नाही आणि त्यांना राहू दिलं त्यांना पुष्कळ. म्हणून ते पहिली लढाई 1728च्या दरम्यान आणि ती शेवटली 1795 या दरम्यान त्याचं राज्य राहायला, पण तो शेवटपर्यंत टिकला. हा. ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. हम्म. आणि यानंतर पेशवाई नष्ट झाली. हम्म. पेशवाई नष्ट झाल्यानंतर तो एकटाच राहिला हम्म. निजाम दक्षिणेत, आणि होय. तोच महत्वाचा ठरला. बरोबर. हा तो महत्वाचा ठरताना ब्रिटिशांच्या बरोबर ते तह वगैरे होत गेले आणखीन वगैरे वगैरे. आणि शेवटी त्याचं हैदराबाद संस्थान म्हणून एक राज्य तयार झालं. या संस्थानाचं पहिली राजधानी आता संभाजीनगर म्हणजे पूर्वीचा औरंगाबाद इथं होती. आणि नंतर जरासं बाजीराव पेशव्यांना घाबरून तो त्याची राजधानी त्यांनी हैदराबादला नेली आणि तिथनं राज्य करायला लागला. बघता बघता कसं झालं, तो टिकला आणि आपले मराठेशाही आणि पेशवाई हे सगळं संपली. पेशवाई नष्ट झाली, त्याबरोबर बाकी सगळं नष्ट झालं सगळं. अशा परिस्थितीमध्ये त्याचं राज्य जे चालू होतं, तर त्यांनी जे त्याच्या राज्यामध्ये गॅझेट तयार झालेत, अर्थात ते त्याचे हैदराबाद गॅझेट म्हणून जे काय असेल असेल, तर त्या गॅझेटमध्ये आता याचा मराठ्यांचा उल्लेख वगैरे आलेला आहे. मराठा आणि कुणबींचा उल्लेख आलेलाच आहे. तर त्याच्यावरनं ते निश्चित लक्षात येत आहे आपल्याला की मराठे हे कुणबी होते, कुणबी मराठे होते. आणि मी पूर्वीपासून हे सांगत होतो, हे एकच आहेत. त्यामध्ये आम्ही तर फरक इथं पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापुरात करतच नाही. मराठा कुणबी सगळे एकच आहेत. शेती करतो तो कुणबी, तोच मराठा. कधी शेती करतो, कधी लढाईला जातो. तर दोन्ही गोष्टी करत असल्यामुळे तो कुणबी असो किंवा मराठा असो, तो व्यक्ती आणि समाज तो एकच. बरोबर. तर विषय फक्त हा आला की या दरम्यान शासनाने आणि जरांगेंनी अर्थात बरोबर आहे की ते मराठवाड्यात असल्यामुळे जो हैदराबादचा पूर्वीचा भाग होता, तर त्यांना तिथलेच गॅझेटियर वगैरे सापडत असतील. पण शासनाने फक्त त्याच्यावर अवलंबून कशी राहिले हे मला समजत नाही. हैदराबाद गॅझेटवर कशी राहिले हे समजत नाही. हैदराबाद ज्याला मराठ्यांनी 3 वेळा हरवलंय, 3 मोठ्या लढाईमध्ये हरवलंय, जे मी सांगितलं, त्या खर्डा, पालखेड आणि भोपाळ. त्या सिरियल जरा वेगळं झालं, क्रम चुकला, पण तर या 3 लढाईमध्ये पूर्णपणे हरवला असताना सुद्धा ज्या मुघलशाहीला हरवतो आपण, म्हणजेच हैदराबादच्या निजामाला हरवतो, त्याच्या इथलं गॅझेटियर आपण कसं मान्य करायचं.
आपल्यावर ते कसं लादून घ्यायचं, लादून त्यांनी घ्यायचं. केलेला कायदा आपण कसा त्यांना अजून मान्य करायचा, करायचा. हे आपलं आपण बघू शकतो ना. इकडे काय आणि काय नाही, कोल्हापूरमध्ये काय आहे आणि काय नाही हे आपण बघू शकतो. हम्म. आणि एकंदरीत पाहिलं तर आरक्षणाचं मूळ हे कोल्हापूर आहे. बरोबर आहे. 26 जुलै 1902 ला शाहू महाराजांनी पहिल्यांदा इथं आरक्षण दिलं. तर त्या म्हणजे मॉडर्न आरक्षण मग किंवा आधुनिक आरक्षणच म्हणूया, नाही, आरक्षण आधुनिक काळातलं आरक्षण. आधुनिक काळातलं आरक्षण हे कोल्हापुरात सुरू झालं. शाहू महाराजांनी 1902 ला सुरू केलं आणि त्याचा उल्लेख ह्या जे आजच्या शासन आणि जरांगे यांच्या मध्ये वाटाघाटी झाल्या आणि जे कुठं तेच पेपर नाही. रिपोर्टिंग झालं त्यात त्याचा कुठे- उल्लेखच कुठं नाही. हे मला कसं बरोबर. कळालंच नाही की तुम्ही आरक्षणाचं चर्चा बोलताय करता आणि मूळ आरक्षण आणि मूळ जिथं आरक्षण ची सुरुवात झाली त्याबद्दल तुम्ही उल्लेखच काही केला नाही. तुम्ही ते वाचलंय का नाही हे मला समजत नाही. बरोबर. खरंय. म्हणजे हैदराबाद सेंट्रिक तुमची चर्चा, सगळं आश्वासन हैदराबाद सेंट्रिक सगळे चर्चा झाली, पण मूळ जिथं आपलं आरक्षण सुरू झालं, आरक्षण दिल्या गेलं सगळं तिथली मागास चर्चाच करत नाही. लोकांना, सगळ्या बहुजन समाजाला, तर त्याचा उल्लेखच कुठं नाहीये. काय तुमचं म्हणणं काय आहे? काय 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 करायला असायला पाहिजे त्या पुढचा विचार आहे आरक्षणाच्या संदर्भातला? हैदराबाद गॅजेटरीच्या पलीकडे जाणार काय विचार असू शकतो? आणि हैदराबाद कसं, ते पूर्वीचे 5 जिल्हे म्हणजे आत्ताचे 8 जिल्हे एवढ्यापुरती तुम्ही जास्तीत जास्त बोलू शकताय, म्हणजे मराठवाड्यातले. पण पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई, उत्तर महाराष्ट्र हे सगळे भाग आहेत की. बरोबर. त्यांना कसं काय लागू करू शकताय काय नाही, तरी इथलाही सगळ्या परिस्थितीचा विचार त्यांनी केला पाहिजे. फक्त तिथला विचार करून चालणार नाही. मग काय त्याला काय प्रमाण बांधायला पाहिजे तुमचं म्हणणं आहे? कोल्हापूर गॅजेटियर, सातारा गॅजेटियरचा आता अभ्यास सुरू आहे. सातारा गॅजेटियर संदर्भातला अभ्यास सुरू करायचा म्हणताय. तसाच तोच अभ्यास म्हणजे या आरक्षणासंबंधीचा इतिहास जाणून घेऊन पूर्ण एकंदरीत घाईघाई गडबड न करता सगळीकडच्या गॅजेटचा प्रश्न आहे आणि सगळीकडे आणि अनेक ठिकाणी गॅजेट झालेत. तसं म्हटलं तर ते ब्रिटिशांना ती सवय होती ती जिथं जाईल तिथं त्या भागाचा अभ्यास करायचा आणि त्याचं गॅजेट तयार करायचं. तर ते एक दृष्टिकोनातून चांगलं आहे, पण त्याचं सगळंच त्याच्यात त्यांना लक्षात आलं असेल असं नाही. परंतु जे काय त्यांना वाटलं योग्य ते लिहिलेलंच आहे. बरोबर. तर आता प्रश्न आहे की एका गॅजेटवर अवलंबून न राहता संपूर्ण महाराष्ट्रभर गॅजेट आहेत त्याचा विचार करा. आणि त्यात विशेषतः कोल्हापूरच्या त्या काळातला गॅजेट विचार करा. पण त्याहून जास्त महत्वाचं आज आपल्याला आहे की शाहू महाराजांनी 1902 ला जे आपल्याला आरक्षण दिलं, तो त्याचा सुद्धा अभ्यास बरोबर झाला पाहिजे. आणि त्याचा, कारण ते मूळ आपलं आहे. बरोबर. आधुनिक काळातलं सगळ्यात मूळ डॉक्युमेंट ते आहे. बरोबर. तर त्यांनी शाहू महाराजांनी सुद्धा जो त्यावेळेस केलं म्हणजे सगळा अभ्यास करूनच केला ना. डोळे झाकून काही सही केली नाहीये. खूप अभ्यासपूर्वक त्या जाती विशिष्ट निवडल्या आहेत. पारशी, शेनवी वगैरे ठराविक उच्च जाती सोडून बाकी सगळ्यांना त्यांनी आरक्षण दिलेलंच आहे. तर हा विचार जो आहे शाहू महाराजांचा तत्कालीन विचार, आता 100 वर्षानंतर परिस्थितीमध्ये फरक होऊ शकतोय, नाही असं नाही आहे. पण त्यावेळेसचा जो काय मूळ विचार होता तो लक्षात पूर्ण पहिले घेतला पाहिजे. बरोबर. आणि त्या आहे ना म्हणजे आरक्षणाची चर्चा, शाहू महाराजांचा मूळ विचार लक्षात घेतल्याशिवाय तुम्ही आरक्षणाच्या प्रश्नाच्या सोडवणुकीकडे जाऊ शकत नाही. आणि ते करताना आपल्याला वर्तमानपत्रातून किंवा एकूण माध्यमातून, मीडियातून, टीव्ही मीडियातून आपल्याला याचा विचार झालेला असा कुठं लक्षात येत नाही. आणि मुख्य म्हणजे तुम्हाला करायचं असलं तर इकडच्या तिकडचं करा ना, पण हैदराबाद आपण आपल्या डोक्यावर घ्यायचं.
फक्त ते मराठवाड्याच्या 8 ते जिल्ह्यापुरतं ते त्याने त्यांच्यापुरती ते ठीक आहे. ठीक आहे. हा, हैदराबाद काय, पण बाकी सगळं इकडं. सगळ्याचा विचार झाला पाहिजे. तर त्या एकूण आरक्षणाच्या प्रश्नावरून सामाजिक तेढ निर्माण व्हायला लागल्या. महाराष्ट्रातलं वातावरण तुमचं काय, तुम्हाला काय वाटतं त्या संदर्भात? मराठा ओबीसी असा एक संघर्ष उभा राहिल्याचं चित्र निर्माण होतं. त्या बाबतीत मी सांगितलंय, पूर्वीच सांगितलंय की मराठ्यांना आरक्षणाची जरूर आहे, आवश्यकता आहे आणि ते मिळालंच पाहिजे. याच्यामध्ये काही वाद नाही आहे. सगळ्यांना आणि कोणाला फारसं अडचणीत टाकून दुसऱ्याला आपल्यामुळे दुसऱ्यांना कोणाला अडचणीत टाकून हे आपल्याला मिळून सुद्धा आपल्याला बरं वाटणार नाही. बरोबर. अर्थात मराठा हा कुंभी आहे आणि कुंभी मराठा आहे हे सुद्धा मी सांगितलंय. म्हणून ऑटोमॅटिकली कुंभी आणि मराठा दोन्ही एकच असल्यामुळे तर सगळ्यांना मिळालं पाहिजे. तिथं आर्थिक निकष येतात ना, आपोआप क्रिमी लेअरची अट येईल, त्यामुळे गरिबांना मिळेल, श्रीमंत मराठ्यांना नाही मिळणार. ते आता बघतील ते आता काय करतात कसं. हा बिलकुल नाजूक विषय आहे आरक्षणाचा, सहजासहजी न सुटणारा आहे आणि सगळ्यांना सगळे समाधानी होणं सुद्धा कठीण आहे. पण आपलं धोरण, शाहू महाराजांचं धोरण हेच आहे की सगळ्यांना बरोबर घेऊन आपण राहायला पाहिजे. बरोबर. सगळ्यात महत्वाचं ते आहे की यावरून कुठं सामाजिक तेढ निर्माण होता कामा नये. दोन समाजात, एका गावात राहणारे लोक जर मराठा आणि अन्य ओबीसी घटक हे संघर्ष व्हायला लागला तर ते गावाचं स्वास्थ्य बिघडून जाईल, एकूण गावातली शांतता बिघडून जाईल, गावागावातली सगळ्या महाराष्ट्रातली. आणि ते महाराष्ट्राला परवडणार नाही असं मला वाटतं. नाही, तसं बरोबरच नाही आहे. ते हो नाही. शाहू महाराजांचा विचार आहे सगळ्यांनी सोबत बरोबर घेऊन जायचं. समता आणखीन सगळ्यांना बरोबर समता मेंटेन करणं, आणखी सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं हा त्यांचा उद्देश होता आणि तोच सामाजिक दृष्टिकोनातून सगळ्यांनी मान्य सुद्धा केलं. निजामाचं जे काय संस्थान होतं, हैदराबाद संस्थान, आणि स्वातंत्र्यानंतर त्या संस्थानावर कारवाई करण्यासंदर्भात वल्लभभाई पटेलांनी जे काय भूमिका घेतली होती त्यात सुद्धा आपल्या काही महत्वाची भूमिका होती ना. काय होती? हैदराबाद त्या काळात म्हणजे 47ला जेव्हा 15 ऑगस्टला जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा एक संस्थान म्हणून ब्रिटिश राज्यात एक भाग होता त्याचा. आणि संस्थानांना त्या काळात लॉर्ड माउंट बॅटननी जो तत्कालीन व्हाईसरॉय होता त्यांनी यांना चॉईस दिला होता की भारतामध्ये विलीन व्हायचं किंवा पाकिस्तानमध्ये व्हायचं. पण निजामाचं मला वाटतं त्याला आपलं स्वतंत्र व्हायचं होतं किंवा पाकिस्तानात जायचं असेल. पण इथं ते शक्यच नव्हतं कारण आपल्या भारतातला तो भाग होता. आणि म्हणून वल्लभभाई पटेलांनी त्या काळामध्ये जे आपले गृहमंत्री होते आणि आपल्या भारताचे एक आधारस्तंभ एक होते त्यांनी आणि एकंदरीत कॅबिनेटनी त्यावेळेस ठरवलं की हे संस्थान जर ऐकत नसेल, विलिनीकरण करून घेत नसेल तर ते आपण पोलीस ऍक्शननी घ्यावं. ऍक्च्युली ते आर्मी ऍक्शन होती, पोलीस ऍक्शन नावाला होतं त्यावेळेस. आणखीन त्यासाठी जनरल चौधरी यांना ते ऑपरेशन पोलो म्हणून त्यांना तो अधिकार दिला की त्यांनी पूर्ण हैदराबाद संस्थान ताब्यात घेण्यासंबंधी. आणि त्याप्रमाणे ते तयारी सुरू झाली. वातावरण त्याची जी निर्मिती झाली होती, रझाकारांचा फार त्रास सगळ्यांनाच होत होता. आपले लोकच ते त्यांनी मारत होते, त्यांचे हाल करत होते. अशा परिस्थितीमध्ये निजामाचं
राज्य हे ताब्यात घेणं त्याशिवाय दुसरा आपल्याला नव्हता. पर्याय नव्हता. आणि त्याप्रमाणे जनरल चौधरी जेव्हा निघाले त्यांची आर्मी घेऊन हैदराबादकडे, हम्म. तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला माहित असेल की कोल्हापूर संस्थानात एक राजाराम रायफल्स म्हणून एक बटालियन होती, इन्फंट्री बटालियन, हम्म. ज्याचे सुप्रीम कमांडर छत्रपती शहाजी महाराज होते बर. त्यावेळेस. हा. तर त्यांनी ठरवलं की आपली ही राजाराम रायफल्स सुद्धा ह्या मोहिमेमध्ये सहभागी करून घ्यायची हम्म. आणि हैदराबाद मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी कारवाई करायची. हम्म. त्याप्रमाणे ते आपला राजाराम रायफल्स हे सोलापूरकडे गेले हम्म. आणि कदाचित आधीच ठरलं असेल किंवा त्यावेळेस ठरलं असेल, त्यांच्याकडे जबाबदारी दिली की तुळजापूर पहिले ताब्यात घेण्यासाठी. सोलापूरला जाऊन हम्म. ते त्यांची बटालियन तुळजापूरकडे वळाली आणि तुळजापूर सगळ्यात पहिले ताब्यात घेतलं राजाराम रायफलने घेतलं. राजाराम रायफल्सने. हा. आणि ते त्यांच्या निजामाच्या कडून ते मुक्त करून घेतलं. हम्म. आणखी नंतर मग हीच राजाराम रायफल्स नंतर हैदराबाद मार्गे विशाखापट्टणम पर्यंत गेली. हम्म. तिथं मग त्यांचं काम संपलं आणि नंतर त्यांना या फलटणीला बिहार मध्ये रांची आहे आता. बिहार आता मला वाटतं याच्यात आहेत, यात झारखंड झारखंड मध्ये आता रांची आहे, तिथलं कॅपिटलच आहे होय. राजधानी. तर तिथं पाठवण्यात आले. तर म्हणजे जाता जाता सुद्धा आपला मराठ्यांनी हैदराबादचा पराभव केला होता. हे त्याचं पराभव केला म्हणण्यापेक्षा त्यांच्या पराभवामध्ये महत्वाची भूमिका बजावली. म्हणजे या स्वातंत्र्यानंतरच्या काळात सुद्धा निजामाला हरवण्यात राजाराम रायफलनं महत्वाची भूमिका पार पाडली होती. राजाराम रायफलची कधी स्थापना झाली होती? ही राजाराम रायफल स्थापनेची काय राजाराम रायफलची स्थापना तशी बघितली तर साधारण 1844च्या दरम्यान ही बटालियन इथं तयार केली होती. त्यानंतर ती कोल्हापूर इन्फंट्री म्हणून तीच प्रसिद्ध झाली. तेव्हा पण ट्रेनिंग वगैरे जरा कमी राहायचं, कारण संपूर्ण ट्रेनिंग पूर्ण ब्रिटिश आपल्याला घेऊ देत नव्हते. पण जेव्हा दुसरं महायुद्ध झालं तेव्हा मात्र ब्रिटिशांना सुद्धा वाटलं की या सगळ्या स्टेट फोर्सेस जे आहेत त्यांचाही सहभाग आपण करून घ्यावा, त्यांचाही हातभार लावून घ्यावा त्यांच्याकडनं. तर त्याप्रमाणे त्यांनी परमिशन्स दिल्या वगैरे. आणखीन यातनं मग राजाराम रायफल जे की इन्फंट्री बटालियन म्हणून तयार झाली. आणि ती सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये सुद्धा काही ठिकाणी त्याचा शेवटी सहभाग झाला, मोठा नाही पण झाला होता. आणि पुढे रांचीला गेल्यानंतर मग नंतर आपण ही राजाराम रायफल मराठा इन्फंट्री बटालियन मध्ये तिथं रांचीला एकदा गेल्यावर तिथं एक पी स्टेशन होतं. ते पी स्टेशनवर तिथं त्या दरम्यान, कारण ऍक्च्युली वल्लभभाईंनी त्यांना सुचवलं असणार की आर्मी तिथं पाठवा तिथं. पण ते काय वल्लभभाईला कोण विचारणार सारखं कशाला पाठवा, काय पाठवा. तर ती गेली तिथं. आणि पण तोपर्यंत मग विलिनीकरणाचं आपलं कोल्हापूर संस्थानी विलिनीकरण ठरलं. आणि ह्या कोल्हापूरच्या विलिनीकरणाच्या बरोबर ऑटोमॅटिकली बाय डिफॉल्ट ती सुद्धा आपण मराठा लाईट इन्फंट्री मध्ये त्याचा जॉईन करून घेतली. विलिनीकरण घेतलंय. त्याला 19 मराठा म्हणून त्याला ओळखतात आज. आणि त्यांनी पाकिस्तान बरोबर नंतरच्या लढायांमध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली आहे. आणखीन एकंदरीतच
आजही तिथं नेहमीच सरहद्दीवरच असतात ते बहुतेक. आणखी ते 3-4 वेळा मी 4-5 वेळा त्यांना भेटूनही आलोय सरहद्दीवर. बर म्हणजे आपल्या 19 मराठा 19 मराठा दुसऱ्यांनाही भेट भेट- दिली आहे. पण ह्या विशेषतः- ह्याला सुद्धा 3-4 वेळा असं भेटून आलोय. जिथं जिथं ते सरहद्दीवर ग्वाल्हेरला इकडं आणि तिकडं असतात त्या. असायचे तेव्हा. तर तो संबंध अजून चालू आहे. बरं. तर हे होते खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज. त्यांनी एकूण हे मराठा आरक्षणाचं आंदोलन, त्यावरचा आरक्षणाचा वरचा तोडगा काय असू शकतो, त्या संदर्भात पंतप्रधानांना भेटून त्यांची सहमती घेऊन हा 50% मर्यादा आहे ती मर्यादा उठवण्यासंदर्भात प्रयत्न करणे, या सगळ्या गोष्टीचा उहापोह केला. त्याचबरोबर त्यांनी एक महत्वाची गोष्ट आपल्या लक्षात आला असेल या मुलाखतीत मांडली, ती म्हणजे आपण हैदराबाद गॅजेट आपल्यावर का लादून घेतोय. म्हणजे खरं तर कुठल्याही ठिकाणी जे जेते असतात त्या जेत्यांचं जे काही निर्णय असतात ते कुठल्याही समाजावर लागू असतात. पण निजामाला तर मराठ्यांनी 3 वेळा 3 लढायांच्यात पराभूत केलेला आहे, तरी आपण ते हैदराबाद गॅजेट आपण म्हणतो. प्रमुख हैदराबाद गॅजेट केंद्रित चर्चा करतोय. मनोज जरांगे यांनी तो मुद्दा लावून धरणं, मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांच्या पुरतं त्याचा आग्रह धरणं हे बरोबर आहे, त्या संदर्भात त्यांना काही आक्षेपार्ह वाटत नाही. पण त्या पलीकडे जाऊन जी अन्य काही गॅजेटर आहेत त्यांचाही विचार व्हायला पाहिजे. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधुनिक काळात आरक्षणाचा विचार देशात सगळ्यात पहिल्यांदा मांडला तो राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी 26 जुलै 1902 रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात या तळागाळातल्या घटकांसाठी जे कमकुवत घटक आहेत आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या त्यांच्यासाठी आरक्षणाचं धोरण लागू केलं होतं. त्यामुळं कुठल्याही आरक्षणाची चर्चा करताना किंवा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढताना शाहू महाराजांचा हा विचार मूळ केंद्रस्थानी ठेवायला पाहिजे. आणि त्याचबरोबर एकूण आरक्षणाचा हा मुद्दा घेऊन पुढे जाताना सामाजिक तेढ निर्माण होता कामा नये. 2 समाज घटकांच्या मध्ये एकमेकांच्या बद्दल राग तिरस्कार होता कामा नये. तसं झालं तर गावागावातली शांतता बिघडेल, सामाजिक स्वास्थ्य बिघडेल आणि ते महाराष्ट्राच्या दृष्टीनं योग्य ठरणार नाही असं मान्य खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी मांडलेलं आहे. महाराज साहेब धन्यवाद. आपण महाराष्ट्र दिनमानला आपण मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद.